स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विदर्भातील कलावंतांनी निर्मात्यांनी तयार केलेला सत्यशोधक चित्रपट उद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय। त्यामुळे आपण देखील एकदा हा सिनेमा नक्की पहा असं आवाहन चित्रपट निर्माते आणि कलावंतांनी केलंय। समाजाला रोष पत्करून महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवासावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट उद्या 5 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रातील 140 चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून 450 शो या चित्रपटाचे दाखवण्यात येणार असून महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका ॲक्च्युअल सत्यशोधक सिनेमाच्या मागचा विषय एवढा सांगू इच्छितो की ही चळवळ आहे। त्यावेळी सिनेमासाठी ज्या लोकांनी योगदान दिलं आहे आत्ता त्या लोकांनी अनेक सिनेमे पण बनवलेत, पण आत्तापर्यंत ऐतिहासिक हिरोंवरती सिनेमे फार क्वचित होतात, कारण की ते सिनेमे करत असताना फायनान्शियली पण खूप त्रास होतो आणि तो सिनेमा थिएटरला चालण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रेक्षक मिळत नाही। अशा परिस्थितीत हा सिनेमा करणं म्हणजे खरंच या टीमसाठी, सत्यशोधकच्या टीमसाठी खूप मोठे एक चॅलेंजिंग आहे। आणि या सिनेमातून आम्ही हा दाखवण्याचा प्रयत्न केला की इतिहासातली अशी काही गोष्टी होत्यात की ज्या बऱ्याच लोकांपर्यंत अजून पोहोचल्या नाहीत। आणि आत्ताची स्थिती अशी आहे की पुस्तकाचं वाचन करण्यासाठी जी युवा पिढी आहे ती सध्या मागत नाही। व्हॉट्सअप, फेसबुक आणि या दुनियेत ही भरलेला आहे, तो आजच्या पिढीला खूप आवश्यक आहे, आजच्या पिढीपर्यंत पोहोचवायसाठी। म्हणून आम्ही हा सत्यशोधक सिनेमा तयार केलेला आहे। कारण सिनेमाचा अर्थ असा आहे की सत्यशोधक म्हणजे सत्याचा शोध घेणारे, आणि त्यांनी सत्याचा शोध कसा घेतला हे सगळं आम्ही एका कथेच्या रूपात या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।